नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. सातारा शहर परिसरात वृद्ध महिलांना बनावट सोन्याचे बिस्किट बन दाखवून त्यांना भुरळ पाडत फसवणूक करून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या सराईत भामट्यास सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण विभागाने अटक केली आहे. आरोपीकडून सातारा शहरातील एकूण 3 गुन्हे उघडकीस आले असून तब्बल 4,50,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गणेश विनायक गायकवाड, वय वर्ष 36, राहणार भालगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर असे आहे आणि सदर आरोपिताकडून सातारा शहर पोलीस ठाण्यात वृद्ध महिलांची फसवणूक केल्याचे 3 गुन्हे दाखल होते. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली DB पथकाने ही कारवाई केली आहे. गुन्ह्यातील पीडित महिला वयोवृद्ध असल्याने आरोपीची ओळख पटवणे कठीण होते. मात्र DB पथकाने सातत्यानं तपास करून 25हून अधिक CCTV फुटेज तपासून संशयितांच्या हालचाली हेरल्या होत्या. आरोपी हा लातूर, बीड, अहिल्यानगर परिसरात देखील अशाच प्रकारच्या गुन्ह्यात सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती. दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी आरोपी पाथर्डी तालुक्यात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सातारा DB पथकाने सापळा रचून भालगाव येथे रात्रीच्या वेळी शेतातून येणाऱ्या आरोपीला पाठलाग करून ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याचा साथीदार फरार आहे. सदर कारवाईत बनावट सोन्याचे बिस्किट आणि 4.5 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे यांच्यासह DB पथकातील अधिकाऱ्यांनी केली आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट.